आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्राईम, एक नंबरचं शहर जे शिक्षणाचं माहेरघर होतं, ती एक नंबरची जागा शिक्षणाचं माहेरघर काढून ती क्राईम मध्ये, गुन्हेगारीमध्ये आलेली आहे. कारण का माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे, पण महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेमागे जी अदृश्य शक्ती आहे आणि पुण्याबद्दल तर मला प्रश्नचिन्हच आहे. कारण पुण्याबद्दल मी माझ्या आयुष्यात प्रत्येक सुट्टी ही पुण्यात घालवली आहे जन्मापासून, आणि त्यानंतर पुणे हे सगळ्यात सुरक्षित म्हणून देशातून लोक, जगातून मुलं ही पुण्याला का शिकायला येतात, तर का शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची एक वेगळी ओळख, एक मानाचं स्थान हे देशात नाही जगात राहिलेलं. आज मी खूप जड अंतकरणातून हे म्हणते, आणि हा डेटा माझा नाही, यांचं राज्य महाराष्ट्रात आहे, त्यांचंच राज्य, त्याच विचाराचं सरकार केंद्र सरकारमध्ये. केंद्र सरकारचा डेटा सांगतो की, म्हणजे माननीय अमित शहाजींचं डिपार्टमेंट आहे गृह मंत्रालय, त्याचा डेटा सांगतो की देशामध्ये सगळ्यात जास्त क्राईम कुठे आहे, तर ते 5 टॉप जे शहर आहेत त्याच्यात 5 नंबरवर देशात पुणे आहे. आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्राईम, एक नंबरचं शहर जे शिक्षणाचं माहेरघर होतं, ती एक नंबरची जागा शिक्षणाचं माहेरघर काढून ती क्राईम मध्ये, गुन्हेगारीमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे माझी विनम्र मागणी, अतिशय हात जोडून मी माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांना विनंती करते की महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये आज प्रचंड तुमचं राज्य आहे, तुम्ही गृहमंत्री आहात, प्लीज या पुण्यामध्ये लक्ष घाला. इथेच येताना आत्ताच काका चव्हाणांनी आम्ही अनेक नगरसेवकांना फोन करत तिथे आलो की बाबा काय परिस्थिती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कात्रज चौकामध्ये आणि वडगाव पठारामध्ये गेल्या 20 ते 25 दिवसात 6 खून किंवा कुठला तरी मोठा गुन्हा झालेला आहे. हा माझा डेटा नाही, स्थानिक नगरसेवक आणि पोलीसचा डेटा सांगतो. गुन्हेगारी प्रचंड पुण्यात वाढलेली आहे आणि त्या वर्दीची कुणालाही भीती या पुणे शहरात राहिलेली नाही. त्याच्यामुळे पुण्याचं प्रशासन करतंय तरी काय, हे एकीकडे, आणि दुसरीकडे ज्या माणसावर हल्ला झाला तो जेलमध्ये, आणि ज्यांनी हल्ला केला तो मोकाट फिरतो. हा असा अन्याय मी कधी पाहिलेला नाही. ही आमची मोठी लढाई आहे. मतभेद राजकीय असतील किंवा वैचारिक असतील, हे का सशक्त लोकशाहीत असलेच पाहिजे, पण आम्ही काहीतरी वेगळं मानतो म्हणून उद्या आमच्यावर हल्ले होणार असतील तर आमचा खून झाला तरी चालेल, पण आम्हाला जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, जो संविधानाने दिलेला आहे, तो आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ती लढाई लढत राहणार. आज वेळ आमच्यावर आहे, उद्या या देशावरील. त्याच्यामुळे कोणीतरी बोललं पाहिजे या दडपशाहीच्या विरोधात. आणि ही लढाई आणि पोलीस कम्प्लीट फेलियर पुणे शहरात जे झालेलं आहे, ह्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, मी त्यांची वेळ मागणार आहे की राजकारण होत राहील, पण पुण्याची सुरक्षिततेची नैतिक जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्याच्यावर आम्हाला रिझल्ट दिसला पाहिजे. अर्थातच कोण आहे, अर्थातच ना, पुण्याचं प्रशासनच ना, पुण्याचे